नमस्कार. मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. सध्या रिडेव्हलपमेंट फार जोरात चालू आहे. पण रिडेव्हलपमेंट एकदा झालं की त्याच्यानंतर जे नवीन फ्लॅट ओनर्स असतात त्यांना शेअर सर्टिफिकेट कशी द्यायची त्याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद म्हात्रे सर. आज आपण पाहणार आहोत रिडेव्हलपमेंटमध्ये जो सेलेबल कॉम्पोनंट आहे, म्हणजे जे फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांच्या मेंबरशिप संदर्भातला किंवा सभासदत्व संदर्भातला विषय. आणि आपल्याला सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये 2 कॉम्पोनंट्स असतात. पहिला कॉम्पोनंट म्हणजे एक्झिस्टिंग मेंबरचे असणारे फ्लॅट्स आणि दुसरा कॉम्पोनंट म्हणजे ऑब्व्हियसली सेलेबल कॉम्पोनंट. सेलेबल कॉम्पोनंट्स सेल कोण करतं? तर डेव्हलपर सेल करतो, कारण त्याला आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमधनं डेव्हलपमेंट राईट्स प्रदान केलेले आहेत. आणि डेव्हलपर रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपर सेल फ्लॅट्स करतो किंवा स्वयंपुनर्विकास असेल तर संस्था सेल करते फ्लॅट्सचं. आणि ते जे फ्लॅट विकत घेणारे फ्लॅट परचेसर्स आहेत ते ज्या वेळेला त्यांनी पूर्ण पैसे डेव्हलपरला कंप्लिशनच्या वेळेला सगळे प्रदान केलेले असतात त्यावेळेला डेव्हलपर त्यांना पदेशन प्रदान करतो. आणि पदेशनच्या नंतर त्यांना सभासदत्वाचा जो विषय आहे संस्थेच्या तो तिकडे हिट आऊट होतो. आणि ह्या क्षणाला दोघेही संभ्रमित असतात, म्हणजे संस्था देखील आणि बऱ्याच अंशी फ्लॅट परचेसर्स देखील, की कुठल्या प्रकारचं ॲप्लिकेशन करायचं, कधी करायचं. आणि संस्था संभ्रमित असते की ह्यांना आपण मेंबरशिप करून कधी घ्यायचं. तर ह्या गोष्टीसाठी जर आपल्याला हा नीट विचार करावा लागेल की पहिलं तर जे फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांना एक ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल मेंबरशिपचं. म्हणजे हे झाला परचेसरचा विषय. आणि त्या ॲप्लिकेशनबरोबर त्यांना जे काही आपले अंडरटेकिंग्ज आहेत, इंडेमनिटी बॉन्ड्स आहेत ते त्यांना द्यावे लागतील, जे आपल्या ट्रान्सफर ॲप्लिकेशनला मॅन्डेटरी आहेत ते. प्लस त्यांना डॉक्युमेंट्स, म्हणजे त्यांचं जे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे ज्यावर त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे ते म्हणजे ॲग्रीमेंट फॉर सेल डीड असेल तर सेल डीड, KYC डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना संस्थेला प्रदान करणं गरजेचं आहे, अप्लाय करणं गरजेचं आहे. हा झाला फ्लॅट परचेसर्सचा विषय. संस्थेला काय अपेक्षित आहे तर ज्या वेळेला ऑक्युपेशन सर्टिफिकेट येतं त्यावेळेला संस्थेने सर्वप्रथम हे बघायचं आहे की आपलं ऑथोराईज शेअर कॅपिटल जे आहे ते सक्षम आहे का ह्या मेंबर्सना, ह्या शेअर कॅपिटल्सना अकोमोडेट करण्यासाठी. म्हणजे त्यांचे जे नंबर ऑफ शेअर्स आपल्याकडे येणार आहेत त्या शेअरसाठी आपण ऑलरेडी ऑथोराईज आपलं शेअर कॅपिटल करून ठेवलेलं आहे का. जर नसेल तर आपल्याला रजिस्ट्रारकडे एक ॲप्लिकेशन करून ते ऑथोराईज शेअर कॅपिटल ग्रांट करून, म्हणजे मंजूर करून घेणं गरजेचं आहे. आणि ते झाल्यावरती आपण हे ॲप्लिकेशन्स घ्यायचं. ॲप्लिकेशन्स आपल्याला स्वीकारणं बंधनकारक आहे. जर डेव्हलपरनी आपल्याला तसं पत्र दिलं असेल की मी ह्या व्यक्तीला पजेशन दिलेलं आहे आणि ह्यांनी माझे टोटल ड्यूज जे आहे ते पेड अप केलेले आहेत, तर आपण त्या व्यक्तीला ॲज ए सभासद म्हणून आपण स्वीकारू शकतो. हा झाला सभासदत्वाचा ॲप्लिकेशनचा आणि संस्थेच्या लायबिलिटीचा विषय. पण आपल्याला थोडं अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे की ज्या वेळेला ते ॲप्लिकेशन करतील त्यावेळेला बऱ्याच वेळेला हा प्रश्न उद्भवतो की ट्रान्सफर प्रीमियम ॲप्लिकेबल आहे का. म्हणजे 25,000चं ट्रान्सफर प्रीमियम ॲप्लिकेबल आहे का. तर 25,000चं ट्रान्सफर प्रीमियम बिकॉज तो फर्स्ट सेल असल्यामुळे ॲप्लिकेबल होत नाही. आणि त्या मेंबर म्हणजे जे फ्लॅट परचेसर्स आहेत त्यांनी फक्त ₹500 म्हणजे जे काही शेअरची प्राईज आहे ती आणि एंट्रन्स फी असं करून आपल्याला ते पैसे द्यायचे आहेत. आणि त्या ॲप्लिकेशनमधनं आपल्याला सोसायटीला स्क्रुटिनी करून त्यांना सभासदत्व देणं गरजेचं आहे. स्क्रुटनाईज करताना आपल्याला हे विषय बघायचे आहे की सेक्शन 22 आणि 23 म्हणजे दोघांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. कारण ज्या वेळेला समजा आपण बऱ्याच वेळेला आपण त्यांचं ॲप्लिकेशन स्वीकारत नाही किंवा ॲप्लिकेशन आपण रिजेक्ट करतो तर त्यावेळेला डीम्ड मेंबरशिप असो किंवा ओपन मेंबरशिप असो, म्हणजे सेक्शन 22 आणि 23चे विषय जे आहेत ते प्रामुख्याने लिटिगेशनच्याद्वारे रजिस्ट्रारकडे पर्यंत पोचतात. आणि मग तिकडे दोघांनाही, म्हणजे नवीन फ्लॅट धारक आपण सोसायटी देखील आहोत आणि फ्लॅट परचेसर्स पण आहेत, पण नवीन फ्लॅटचा उपभोग घ्यायच्या अगोदरच आपल्याला लिटिगेशनचं सामोरं जावं लागतं. आणि मग दोन्ही गटांमध्ये एक मतभेद नावाचा प्रकार जो आहे तो सुरुवातीपासून तिकडे आपल्याला पाहायला मिळतो. तो टाळायचा असेल तर आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की लॉ काय सांगतो. मग अशा वेळेला 1 जानेवारी 2017मध्ये ऑनरेबल कमिशनरने एक सर्क्युलर ग्रांट केलेलं आहे जे स्पेसिफिकली या विषयासंदर्भात आहे की आपल्याला त्यांना मेंबरशिप देणं गरजेचं आहे. आणि मेंबरशिप ग्रांट करताना सेक्शन 22 आणि 23 पूर्णपणे त्या सर्क्युलरमध्ये कव्हर केलेलं आहे.
जर आपण त्यांची मेंबरशिप रिजेक्ट केली किंवा मेंबरशिपचं ॲप्लिकेशन स्वीकारलं नाही तर फ्लॅट परचेसर्स रजिस्ट्रारकडे जाऊ शकतात आणि तिकडे हिअरिंग्स कंडक्ट होऊन मेंबरशिप जी आहे ती देखील तिकडनं रजिस्ट्रारकडनं ग्रांट केली जाते. हा ओव्हरऑल विषय आपण पाहतो. बऱ्याच वेळेला आपल्याला असंही लक्षात येतं, म्हणजे असंही क्वेरी आमच्याकडे आलेली आहे की डेव्हलपर्स आणि एक्झिस्टिंग मेंबरच्या सोसायटीमध्ये काही डिस्प्यूट्स निर्माण झालेले असतात किंवा रादर काही प्रॉमिसेस जे डेव्हलपरनी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या माध्यमातून एक्झिस्टिंग मेंबरला केलेले असतात ते काही अंशतः कंप्लीट झालेले नसतात, कंप्लाय झालेले नसतात. मग त्यावेळेला संस्था त्या डिस्प्यूट्सच्या खातीर ह्यांचं ॲप्लिकेशन जे आहे ते घेत नाही किंवा ॲप्लिकेशन यांना मेंबरशिप देत नाही, असे देखील बऱ्याच वेळेला विषय आलेले आहेत. तर त्या डिस्प्यूट्सचा आणि ह्या मेंबरशिप ॲप्लिकेशनचा काही संबंध बेसिकली नाही आहे. कारण ह्या मेंबर्सचे जे रेरा कायद्याच्या अंतर्गत म्हणा किंवा अगोदर मोफा कायदा होता त्या अंतर्गत जे राईट्स निर्माण झालेले आहेत ते म्हणजे संस्थेचं मेंबरशिप सभासदत्व घेणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो आपल्याला त्यांना देणं गरजेचं आहे. हा विषय ओव्हरऑल जो आहे तो डिस्प्यूट कमी करण्यासाठी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला. कारण ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटमध्ये आपण एक नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला नो डिस्प्यूट्स करून आपण प्रवेश करून आपली जी सोसायटी आहे त्याची सक्षमता ह्या सेलेबल कॉम्पोनंटच्या मेंबर्सना घेऊन अधिक तऱ्हेने वाढवणं आणि एक चांगल्या तऱ्हेने कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं जे मॉडेल आहे ते आपल्याला रन करणं, ॲडमिनिस्टर करणं हे गरजेचं आहे आणि त्याचसाठी केलेला हा छोटासा आम्ही एक प्रयास. धन्यवाद.